सरकार या ठिकाणी उपस्थित आहे राजश्री सरोदेताई, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रतिमांचं पूजन करावं. हार अर्पण करावं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. बनतेजी पुढे या. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन. आज आपल्याला लाभलेल्या प्रवचनकार राजश्रीताई सरोदे या आपल्याला 2 विषयांवरती प्रवचन देणार आहे. पहिला विषय आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि दुसरा आहे माता रमाई यांचं त्यागमयी जीवन. तर या 2 विषयांवरती आपण सर्वजण अतिशय एकाग्र होऊन आपण त्यांचं प्रवचन ऐकणार आहोत. आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्या सांगतील त्याप्रमाणे लिहून घेणार आहोत आणि त्यांना शांततेचे सहकार्य करणार आहोत. तर आजच्या प्रवचनकार सरोदेताई यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला लाभलेल्या ज्या प्रवचनकार आहेत त्या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटक म्हणून त्या काम करतात आणि त्यामुळं त्यांनी या ठिकाणी आपल्याला जो अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांना देते, आभार मानते. आणि असंच वरचेवर आमच्या विहारामध्ये येऊन आपल्या विहारामध्ये येऊन आपण आपलं मार्गदर्शन द्यावं असंही मी त्यांना सूचित करते तर किंवा विनंती करते. लगेचच आपण आपल्या प्रवचनास सुरुवात करणार आहोत. तर त्यांनी विनंती करते ताईंना की त्यांनी आपलं प्रवचन सुरू करावं. संपूर्ण विश्वाला शांतीचा सत्याचा मध्यम मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आचारांना, विचारांना, स्मृतींना प्रथम पंचांग प्रणाम करते. संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतींना वंदन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक अध्यक्षा महाउपासिका ममतासागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास वंदन. संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तुम्हा अम्मा, सर्व वंचितांचे नेते भीम सूर्याचा प्रकाश तथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन. पुणे शहर जिल्हा अंतर्गत त्या महिला कार्यकारिणीच्या जिल्हा अध्यक्षा आदरणीय सुनीताताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज तुमचं उपासिका धम्म प्रशिक्षण सुरू आहे. त्यातलं आज 5वं पुष्प गुंफण्यासाठी मी इथं आलेली आहे आणि तुम्ही या शिबिराला जे 10 दिवस बसून योगदान देत आहेत अशा सर्व माझ्या शीलसंपन्न, श्रद्धासंपन्न, अभ्यासू, सुज्ञ अशा धम्मबंधू भगिनी यांना सस्नेह जय भीम. आज प्रबुद्ध प्रेरणा विहार त्यांच्या अध्यक्षा दळवीताई आणि दळवी सर यांच्या प्रयत्नातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून संस्थेचं हे मला वाटतं ह्या शिबिरात पहिलं उपासिका शिबिर असेल संस्थेच्या माध्यमातून असं मला वाटतंय. कारण इथं माझं कधीच येणं नाही झालेलं, कधीच म्हणजे नाहीच आले. तर त्यामुळे तुमचं सगळ्यात प्रथम अभिनंदन आणि कौतुक. आता आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. शिबिराचं उद्घाटन झालं 14 तारखेला. आज 5वा दिवस आहे शिबिराचा, 5वा दिवस. का आलात आपण शिबिरात? काय कारण शिबिराला यायचं? का सांगितलं म्हणून? विहारात कोणी येत नाही गर्दी करायची म्हणून? का आलो आपण शिबिरात?
धम्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला येते, आपण वंदना येते आपल्याला, आपल्या विहारात बनते जी, आपल्याला सगळं येते, मग शिबिर का करावं असं वाटतंय आपल्याला? वाढ होती थोडीशी, आपल्याला थोडासा धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. हे शिबिर करून घरी बसायचं आहे का आपल्याला? नाही. बाबासाहेब घरात बसले असते तर काय झालं असं? आपण काय केलं असतं? इथं असतो का आपण? आपण तर सगळे स्त्री आहेत, आपण तर कुठंच नसतो. हे दादा बसलेले आहेत, ते तरी असते का इथं? सगळ्यांच्या गळ्यात मडकन पाठीला झाडू असता, कुणी नसतं आलं. पण बाबासाहेब होते म्हणून आपण इथं आलोय. मग त्यांच्याच संस्थेचं हे शिबिर आपण करायला हवं आहे. ही महिला एक चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ आहे. प्रत्येकावर धम्माचे संस्कार झाले पाहिजे, फक्त कागदावर नको. फक्त कागदावर बुद्धिस्ट आपण आहे ना, पेपरवर लिहिण्यापुरतं, बाकी आचरण काही नसतं. ते धम्माचरण करण्यासाठी, ते शिकण्यासाठी आपण आज इथं शिबिर घेतो. 22 प्रतिज्ञा नाही घेत रोज. मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही, यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानते. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत, असे मी मानते. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणीमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते. तोच सद्धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानते. मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी प्रतिज्ञा करते. जय भीम. जय भीम. असं वाटलं खाली ठेवावा पटकन, नाही, हात पुढेच करायचा. तो व्यायामाचा एक भाग आहे. आपल्या हार्टला आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. पूर्ण धम्म भगवान बुद्धांचं आरोग्यशास्त्र वाचलंय का कुणी? भगवान बुद्धांचं आरोग्यशास्त्र एक पुस्तक आहे, बघा, भेटलं तर वाचण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सांगितलं. चला, आपली रिव्हिजन सुरू होती नाही का? 14 तारखेला तुमच्या शिबिराचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी उद्घाटन झालं. पहिला विषय तुम्हाला झाला, विषय नंबर 1
टोटल विषय तुमचे जवळजवळ 18 आहेत 10 दिवसाचे. आता विषय नंबर 1 होता त्रिसरण पंचशील अर्थासहित झालं. सगळ्यांना माहिती आहे त्रिसरण पंचशील पाठ आहे. चौथं शील कुठलं? असं म्हणजे तुम्हाला तोंडी परीक्षा होणार आहे 10व्या दिवशी. अधूनमधून काही प्रश्न विचारतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा दिवस विषय दुसरा बुद्धचरित्र भाग 1. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण कुठं झालं? त्यांच्या अस्थि रक्षेचे किती भाग केले? 9. कढई, ती कढई एक होती ना, त्याला लागलेलं होतं ना काहीतरी, महामानवाचे अवशेष आहे, थोडे पण वाया नाही घालवायचे. तर हा झालं. भगवान बुद्धांचा जन्म कुठं झाला? बुद्धगयेला. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण घोषणा कोणत्या नगरीमध्ये केली? वैशाली. विहाराचं नाव सांगू शकाल? कोणतं विहार? विहाराचं नाव? सारंद्य विहार, चापलगाव, वैशाली नगरी. चमचाचा चापलगाव, सारंध्य विहाराचं नाव आणि गावाचं नाव म्हणजे नगराचं नाव वैशाली, चापलगाव. म्हणजे असं कसं पुणे जिल्हा त्यातलं एक गाव आणि त्यातलं एक विहार, असं वैशाली नगरीतलं एक चापल नावाचं गाव, त्यामधलं सारंध्य विहार. भगवान बुद्धांनी खीरदान स्वीकारण्यापूर्वी कुठल्या नदीत हातपाय धुतले? शेवटी कुठल्या नदीचं पाणी प्यायलं? शेवटी महापरिनिर्वाणाच्या आधी कुक्कुत नदी. कुक्कुथ, तला थ जोडले. अभ्यास केलाय, रोज वाया वाचताय, अभ्यास भरपूर झालेला आहे, छान अभ्यास केलाय, म्हणजे बरं वाटलं. असं काही शिबिराला येतात आणि माझा विषय असला का माझी सवय रिव्हिजन घ्यायची, पुढचं पाठ मागचं सपाट नाही करायचं आपलं. तर त्यामुळे इथं मला बरं वाटलं की सगळे अभ्यासू आहेत, अभ्यास करतायत, उत्तरं छान देतात. नंतर भाग 1 भाग 2 झाला. पहिले ह्याला भगवान बुद्धांच्या मुलाचं नाव काय? भगवान बुद्धांना कुठलेही नातेवाईक नाही. सिद्धार्थ गौतमाच्या मुलाचं नाव राहुल. त्याच्यानंतर 3 विषय झाले, भाग 1 आणि भाग 2. नंबर टाकलेत तुम्ही? टाकलेत ना? दुसऱ्या दिवशी 3 विषय पूर्ण झाले. तिसऱ्या दिवशी बाबासाहेब चरित्र भाग 1 भाग 2 म्हणजे 4 आणि 5 2 विषय झालेले आहेत. बरोबर. बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला? नागपूरला झालाय. आत्ताच 22 प्रतिज्ञा झाल्या. इथब्बर माझा नवा जन्म होत आहे. कुठं? नागपूरला 22 प्रतिज्ञा दिल्यात आपल्या. आणि भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म MP मध्ये महूला झालाय. लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी. बाबासाहेबांनी महार बटालियनची स्थापना कधी केली? बाबासाहेब चरित्र म्हणजे सगळे साल वार तारखा सगळं त्याच्यावरच आधारित आहे. जास्तीत जास्त नंबर्स आहेत त्याच्यात. 1 नोव्हेंबर 1942. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन कधी केलं? बाबासाहेबांचं खरं कार्य 1927 पासून सुरू झाले. 1927च का निवडलं? 25ला केलं असतं बॅरिस्टर होऊन, 24 पासून कार्य सुरू केलं असतं, 27 का निवडलं? 1927 साल का निवडलं क्रांतीला सुरुवात करायला? कारण बाबासाहेबांचे 3 गुरु कोणते? त्याचं कारण येते. 3 गुरु कोणते बाबासाहेबांचे? हां, हे 3 गुरु. पहिलं नाव भगवान बुद्धांचं घ्यायचं, मग महात्मा कबीरांचं घ्यायचं, मग महात्मा फुलेंचं घ्यायचं. कारण 11 एप्रिल 1827 महात्मा फुलेंचं काय आहे? जन्मदिवस.
म्हणजे गुरुचं जन्मशताब्दी वर्ष होतं. म्हणून 1927 पासून क्रांतीला सुरुवात. पहिली क्रांती महाडचं चौदार तळ्याचं सत्याग्रह होतं ना. बाबासाहेबांच्या हातात शस्त्र होतं का? होतं. मग शस्त्र होतं ना, काहीतरी शस्त्र होतं. लेखणी होती. बाबासाहेब बॅरिस्टर किती साली झाले? आज परत थोडंसं रिपीट होणार आहे रमाईच्या विषयामध्ये. 1923 रमाईच्या विषयामध्ये रिपीट होणार आहे ते, त्याबद्दल काही काळजी करू नका. बाबासाहेबांनी कोणती वर्तमानपत्र काढली? अजून केलाय भरपूर अभ्यास केला. चला 5 विषय झाले. 5 विषय झाले. पहिल्या दिवसापासून 5 विषय झाले. कसे काय? 5 झाले. 2. तिसरा विषय होता मूर्तीपूजेचे स्थान, बुद्ध पूजा कशी करायची, मांडणी आणि आदर्श स्त्रीरत्न होता ना. व मूर्तीचे प्रकार किती आहेत? मूर्तीचे प्रकार मूर्तीपूजेचा विषय झालाय 3-4 दिवशी. कालच, मला वाटतं कालच झालाय तो. कालच झालाय. प्रकार किती? 2 आहेत. अरूप आणि रूप. भगवान बुद्धांच्या काळात स्तूप होती का? विहार होती का? विहार होती का? स्तूप होते का? होती. स्तूप पण होते. तपस्वी आणि बल्लिक, आठवा, त्यांना भोजनदान दिलं होतं तथागतांना. त्यांनी आठवण म्हणून 8 केस दिले होते. मग ते ब्रह्मदेशला गेले आणि त्याच्यावर त्यांनी स्तूप उभारला. त्यांच्या धातूवर म्हणजे केसांवर त्याला सोन्याचं पत्र लावलेलं आहे. होतं त्यांच्या काळात. हे होतं. आपल्याला वाटतं आत्ताच. पूर्वाराम विहार होतं त्यांच्या काळात. कुणी दान केलं ते? पुढच्या विषयात झालंय, त्याच्यानंतरच तो विषय होता. विशाखाने दान केलं. ते हार राहिलेला, हाराची स्टोरी सांगितली असेल तुम्हाला. मग ते हाराचं तथागत काय करणार होते? मग ते विकून त्याचे पैसे केले आणि त्याचा विहार बांधून दिलं. कपिलवस्तूला निग्रोधाराम विहार होतं. सारंदे विहार होतं. आत्ताच सांगितलं विहार होतं. त्याच्यानंतर मूर्तीपूजेनंतर स्त्रीरत्न हा विषय झाला. 1, 2, 3 तरी सांगू शकता नावं? पहिले तरी सांगा. पहिली बौद्धकालीन स्त्रिया पाहिजेत. यशोदा. सुप्रिया. खूप आहेत. हजारो आहेत. खूप खेमा आहेत. खूप आहेत. छान अभ्यास केलेला आहे. आजचा विषय आहे 5वा दिवस, 5वं पुष्प. किती झाले विषय? आजचा विषय 7वा आणि 8वा असेल आजचा विषय. तर आजचा पहिला विषय, आजचं पहिलं 5व्या दिवशीचं पहिलं. तुमच्या शिबिराचं नाव काय बरं? आता समोर आताच फ्लेक्स लावलाय है ना. संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक अध्यक्षा. समोर फ्लेक्स लावलाय आता. पण हे पण शेवटच्या दिवशी विचारतील. कारण फ्लेक्स जरी इथे लावलेला असलं ना तरी कोणी त्याच्याकडे बघत नाही कोणीच. पण लक्ष ठेवा, त्याच्यावर पण प्रश्न येतात. तर आजच्या विषयाचं नाव लिहा, आर्य अष्टांग मार्ग. विषय 7वा. आजच्या दिवसाचा दिवस 5वा. आर्य अष्टांग मार्ग. अष्टांगिक मार्ग. काहीही लिहू शकतो आपण. लिहिलं नाव सगळ्यांनी? आधीच लिहून ठेवलं होतं. तुमच्याकडं असेल ना पत्र? आधीच लिहिलं होतं. खाली लिहा विषय शिक्षिकांचं नाव. शिक्षिका कोण होते? शिक्षिका देतात ना रोज सगळ्याजणी लिहून. सर्वदे
तो लोक सरोदे करून टाकतात, पण लिहिताना आणि पूर्ण नाव लिहा, राजश्री दीपक सरोदे. तुम्हाला पण त्यांनी परवानगी दिली म्हणून इथं बसल्यात ना तुम्ही, का न विचारता आल्या सगळ्याजणी? दळवी सरांचं माहिती आहे, दळवी सर इथंच आहे. बाकीचे विचारून आले ना सगळ्यांना, मग विचारल्याशिवाय कोणीच येत नाही. त्यांनी आपल्याला पाठवलं म्हणून मी पण इथं आले आणि तुम्ही पण इथं आल्या. म्हणून पूर्ण नाव लिहायचं. मीराताईंनी आम्हाला शिकवलं हे, नेहमी पूर्ण नाव लिहायचं. त्यांच्यामुळं आपण इथं उभं आहे. बाबासाहेबांमुळे तर आहेच आहे, पण प्रत्येकीला अजूनही घरची परवानगी लागते ना, तर न विचारता जातो आपण, सांगावं लागतं. तर पूर्ण नाव लिहिलं, नंबर घ्या. आवश्यकता आहे का नंबरची? 880 598 11 11 57 880 598 11 57. खाली लिहा माझं पद, केंद्रीय शिक्षिका. केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक. पाहिले कोणी समता सैनिक? पाहिलेत? आले होते उद्घाटनाला एखादा सैनिक कोणी? निळी टोपी घातलेली, व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट वगैरे, इथं पाहिले विहारात उद्घाटनाच्या वेळेस? नाही पाहिले अजून? तेच समतात. तुम्ही आहे ना, युनिफॉर्म घालता, मग समता सैनिक तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर श्रामणी रिबौद्धाचार्या. ही 3 पदं आपल्याकडे लाईफ टाईम असणार आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रपद वगैरे ते 1-1 वर्षाचं असतं, त्याचं काही एवढं हे नाही त्या पदाचं. बरोबर आहे की नाही? 4 दिन की चांदणी येते, त्याच्यावर एवढं आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला कार्यकारिणी संघटक. महिला कार्यकारिणी संघटक लिहिलं, खाली लिहा 4 आर्य सत्य. व्यवस्थित लिहून घ्यायचं. मी नंतर पाहणार आहे कसं लिहिले. तुम्ही जर चुकीचं लिहून घेतलं तर ते चुकीचंच तुमच्या लक्षात बसेल. व्यवस्थित लिहून घ्या. 4 आर्य सत्य लिहा. त्याला अंडरलाईन करा व्यवस्थित डार्क. त्याच्यानंतर खाली लिहा दुःख आर्य सत्य. दुःख आर्य सत्य पहिलं आहे ना ते, दुःख आर्य सत्य. त्याच्या खाली दुःखाचं कारण, दुसरं आर्य सत्य, दुःखाचं कारण. तिसरं दुःख निरोध, न नळाचा, रो आणि ध धनुष्याचा. व्यवस्थित लिहा शुद्ध लेखन. दुःख निरोध. चौथं आर्य सत्य, दुःख निरोध. चौथं लिहा, आहे तो शब्द, दुःख निरोध गामिनी. दुःख निरोध गामिनी. चौथं दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. मोठं नाव येते, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. कंसात लिहा, म्हणजेच अष्टांग मार्ग. कंसात लिहा अष्टांग मार्ग. दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आणि कंसात लिहायचं अष्टांग मार्ग. हा आपला आजचा विषय आहे. त्याच्या खाली लिहा, खालच्या लाईनीवर घ्या. अष्टांग मार्ग बघायचे आहेत ना आपल्याला, खाली लिहा अष्टांग मार्ग. ते आहेत. अष्टांग मार्गाला अंडरलाईन करा आणि मार्जिनच्या आत लिहा. आता खाली मार्जिनच्या आत लिहा प्रज्ञा. प्रज्ञा. त्याच्या खाली 1 नंबर टाका. सम्यक संकल्प. सम्यक संकल्प. 2 नंबर सम्यक दृष्टी.
सम्यक दृष्टी. प्रज्ञाखाली अंडरलाईन केले ना. हां, सम्यक दृष्टी. त्याच्या खाली शील लिहा. शीलला अंडरलाईन करा. शील अंडरलाईन करा. त्याच्या खाली 3 नंबर लिहा. शीलच्या खाली अंडरलाईन करून 3 नंबर लिहा खालच्या ओळीवर. सम्यक वाणी किंवा वाचा. सम्यक वाणी किंवा सम्यक वाचा. 4 नंबर. सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत. 5 नंबर. सम्यक आजीविका. सम्यक आजीविका. खाली लिहा समाधी. साइन करा. त्याच्यानंतर 6वं सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम. 7वं सम्यक स्मृती. स्मृती. सला म जोडा, खाली त्याला मृ करा आणि एक कानाने एक वेलांटी द्या. सम्यक स्मृती. स्मृती. हां. त्याच्यानंतर 8वं सम्यक समाधी. सम्यक समाधी. खाली लिहा आर्य म्हणजे महान, उच्च, श्रेष्ठ. आर्यचा अर्थ उच्च, श्रेष्ठ. सम्यक म्हणजे चांगला. मग पद वाचले. आता एवढं तुम्हाला सखोल नाही सांगत, पण मन हे सगळ्या तृष्णेचं मूळ आहे. ते आपल्याला ताब्यात ठेवायला लागेल, स्थिर ठेवायला लागेल, संयमित ठेवावं लागेल. ते जर पुढे वाहत गेलं, मन हे चंचल आहे, एका क्षणात कित्येक किलोमीटर ते जात असतं. आता आपण इथं शरीराने बसलोय, ह्या 3 तृष्णा आणि प्लस या 6 अवयवांच्या 6 तृष्णा यांचा गुणाकार केल्यावर किती होतात? 18 तृष्णा होतात. 3 काळातल्या 3 तृष्णा म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि त्याचा गुणाकार पुन्हा करायचा. 18 तरी किती होतात? 72. आणि लौकिक आणि आध्यात्मिक तृष्णा या 2 तृष्णांचा त्यांचा गुणाकार केला तर 108 तृष्णा. बघा कशा 108 तृष्णा. अख्खा दिवस बोलून एक तृष्णा. या तृष्णा दुःखाचं मूळ कारण आहे. त्या तृष्णेतनं बाहेर पडायचे. उद्या तुमच्याकडे विषय आहेत, धम्म अधम्म सधम्म विषय. त्यात एक पॉइंट आहे, तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तृष्णेचा त्याग केल्याशिवाय धम्म कळणार नाही. तृष्णा जर धरून ठेवलं तर आपलं काही कल्याण नाही. हेच पाहिजे, तेच पाहिजे. किती छान पौर्णिमेला खीर केलेली असते, पण माझ्या भांड्यात नाही दिली तर मी खाणारच नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा मोह असतो. या तृष्णातनं बाहेर पडायचं. या सगळ्या आपल्या काम तृष्णा शरीराविषयी आहेत. भवतृष्णा आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मला ही इच्छा माझी पूर्ण झाली नाही, माझा परत जन्म झाला पाहिजे. म्हणजे परत आपण कुठं येणार? दुःखात. आपल्याकडे आहे का पुनर्जन्म? नाही. म्हणून आत्ताच दुःखमुक्तीच्या मार्गावर लागा. आर्य अष्टांग मार्गाचं पालन करा. विभवतृष्णा म्हणजे आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली, लगेच लोक जीव देतात. साधी साधी गोष्ट. परीक्षेत फेल झाले, 9वीच्या मुलांनी फाशी घेतली आमच्या इथं. 9 असं त्याला वाटत होतं, रिझल्ट लागला तर तो पास झालेला होता. फेल होईल मी, माझा अभ्यास नाही झाला. काही वस्तू एखादी दिली नाही आईवडिलांनी, झालं जीव देणार. ही विभवतृष्णा, यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचा मोह आपण करतो. हे करता कामा नये. प्रत्येकाने आपलं अंथरुण असेल तसे पाय पसरावे. सगळ्या इच्छा हळूहळू पूर्ण होतात. मन करा रे धीट आणि मन करा रे नीट, तरच आपलं आयुष्य सुखकर होईल.
हे वाक्य संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मनावर सगळं अवलंबून आहे, मन ताब्यात ठेवा. अशा ह्या 108 तृष्णा म्हणजे दुःखाचं कारण, त्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तिसरं आर्य सत्य काय आहे तर दुःख निरोध, म्हणजे दुःखाचं आपण सुखात रूपांतर कसं करायचं, ह्या दुःखातनं आपण बाहेर कसं पडायचं, का त्याला सोडून टाकून जायचं. स्वीकारले आपण, दुःख आहे हे स्वीकारले, पण त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं. कसं पडायचं तर आपल्याला सुखमुक्तीचा मार्ग पुढे आहे, दुःखातनं मुक्त व्हायचं, सुखाकडे जायचं. त्यासाठी दुःख निरोधासाठी भगवंतांनी प्रत्युत्तर समुत्पाद सांगितलं आहे. वर्षावासात वगैरे इथं लावला तर ते विषय ते असतात, कारण ते मोठे मोठे विषय आहेत. ह्या शिबिरात शिकून ते तुमच्या डोक्यावरनं जातील, ते गहन विषय आहेत. म्हणजे आपल्या 12 कड्या, 24 याचं धम्मचक्र आहे माहिती आपल्याला. बघा आमच्या गळ्यात आहे. 12 कड्या आपल्याला सुखाकडे नेतात आणि 12 कड्या आपल्याला दुःखाकडे नेतात. म्हणजेच प्रत्युत्पाद समुत्पाद सिद्धांत, म्हणजे कारणाशिवाय काहीच घडत नाही. आपण जर एखाद्या तृष्णेचा किंवा कशाचा हव्यास धरला तर काहीतरी घडणारच आहे. प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. आता इथं शिबिर लागले म्हणून आम्ही आलोय, आहे ना यालाही कारण. मी तिथपर्यंत आले, दळवी सर मला न्यायला नसते आले तर मी इथं आले असते का. ते माध्यम बनले ना इथपर्यंत येण्यासाठी. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, हे लक्षात ठेवायचं. ते कारणच आपण उत्पन्न नाही होऊ दिलं तर पुढचं काय घडणार आहे का. दुःखाचा निरोध करायचा. चौथं आर्य सत्य दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, म्हणजेच आर्य अष्टांग मार्ग, म्हणजे दुःख मुक्तीचा मार्ग. दुःखातनं मुक्त होण्यासाठी आपल्याला काय नवस करायचं आहे का, कुठं जाऊन काय बोलायचं आहे का, मी हे होईन माझं हे होऊ दे. कुणी जातात ना मंदिरात, मी 21 नारळाचं तोरण बांधील, अमुक करीन तमुक करीन, आमिष दाखवतात. ते त्यांचीच आहे, आपली नव्हे. आपल्याला काय सांगितले, फक्त हे धम्माचरण करा, आर्य अष्टांग मार्गाचं आचरण करा, पंचशिलेचं आचरण करा, एवढंच सांगितले. ज्यांनी त्यांनी आपापलं करायचं. आपली श्रद्धा कुठे आहे, अंधश्रद्धा नाही, ते करतात त्यांना करू द्यायचं. पण आपण आपलं काय आहे तेवढं करायचं. कुठं इथं काय पैसे द्यायचे आहेत का तुम्हाला. विहारात येताना खूप पैसे घेऊन आले का तुम्ही. इथं दानपेटी आहे किंवा काय करावं लागलं, हार फुलं हे पूजास्थान हे पण काही गरज नाही आहे. फक्त त्यांच्या आचार विचारांना आपण आदर देतो. ते हार फुलं वाहिली पाहिजे असं नाही, मेणबत्ती अगरबत्ती लावावी असं नाही. ते मेणबत्ती अगरबत्तीचा पण अनित्यतेचा सिद्धांत आहे, तो त्याची प्रतिका आहेत ती. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला आर्य अष्टांग मार्गाचं आचरण करायचं आहे. भगवान बुद्धांचा विशुद्ध मार्ग हा 4 मार्गातनं जातो. जर आपल्याला आयुष्य सुखकर मंगलमय कल्याणकारी करायचं असेल तर भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्गाचं अवलंबन करायचं. पहिल्यांदा पंचशिलेचं आचरण करायचं, मग आर्य अष्टांगिक मार्गाचं, नंतर 10 पारमितेचं आचरण आणि चौथा ध्यान मार्ग. 5च मिनटं बसलो आपण. विपश्यना केली आहे, कोणी केली आहे, एकाने दोघींनी केली, तिघींनी केली, वा. आम्ही खूप सारे केलेत. म्हणजे त्याही मार्गाचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. जे जे आपलं आहे धम्माचं आहे, धम्माचा अभ्यास करायचा, तो सगळ्या बाजूंनी करायचा. एक दिवस पुस्तक वाचून होणार आहे का, आयुष्य पुरणार नाही अभ्यास करायला. तर असे आर्य अष्टांग मार्ग 3 भागातनं जातात. पहिला भाग आहे प्रज्ञेचा. प्रज्ञा म्हणजे आपल्याला ज्ञान. प्रज्ञा म्हणजे एक साधारण मोगम शब्द म्हणजे ज्ञान. तर आपल्याला ते ज्ञान जाणून घेण्यासाठी आर्य अष्टांग मार्गाचा पहिला भाग आहे प्रज्ञा. प्रज्ञेमध्ये पहिलं येतं सम्यक संकल्प. आता इथलंच उदाहरण तुमचं 10 दिवस मला वाटतं रोकडेताई दळवीताई भेटले असतील, अध्यक्ष आहेत दळवीताई म्हणून दळवीताईंचं नाव घेतलं का. काहीतरी इथं ठरलं असेल त्यांचं की आपण इथं शिबिर लावूया. शाखा आहे का तुमची इथं, संस्थेची शाखा आहे का नाही अजून केली. ते तुमची मंडळाची किंवा ह्या विहाराची असेल, संस्थेची अजून झालेली नाही आहे. तर आता उपासिका झाल्यानंतर करा, संस्थेची जोडल्या जा. बाबासाहेबांनी सांगितले, बाबासाहेबांचं वाक्य, विहार जोडून घ्या, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. धम्माची चळवळ जर गतिमान करायची असेल,
सर्व संघ संघटना विहार ते धम्म चळवळीची केंद्र बनू द्या. सगळ्यांनी एकत्रित या. एका गावात 1-1 किलोमीटरवर विहार, त्याला लॉक, कुणी जात नाही त्या विहारात. ते जोडली कधी जातील मग ह्याच्यामुळेच धम्म प्रसार कमी होतोय. सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे. विहारं जोडली गेली पाहिजे. प्रत्येक विहाराची नोंद, बाबासाहेब जे विहारं जोडायला सांगून गेलेत आपल्याला, ते बाबासाहेबांच्या संस्थेत व्हायला नको? हवी आहे ना. बाबासाहेबांनीच सांगितलं विहारं जोडा, धम्म चळवळ गतिमान करा, विहारात जात जा, दर रविवारी किमान विहारात जात जा. मग ह्या संस्थेला जोडलं गेलं पाहिजे की नाही? तुम्ही तुमचं वैयक्तिक काम करा, पण नाव तर पाहिजे की बाबा विहार जोडलं गेलं, बाबासाहेबांचं ऐकलं, लोकांनी, समाजाने ऐकलं. तर ही विहारं जोडली जाण्यासाठी हा तुम्ही 10 दिवसाचा संकल्प सोडला. किती जणींचे हातभार लागले की हे आम्हाला करायचंच, कितीही त्रास होऊ दे. 2ला नाही जमत आम्ही 4 वाजता येऊ, 4ला नाही जमत आम्ही 5 वाजता येऊ. बरोबर आहे. काही जर जॉब करणारे असतील तर त्यांच्यासाठी 7 ते 10 पण शिबिर लावतात. जॉबवरनं आल्यानंतर सगळी सोय आहे आपल्याकडे, फक्त या तुम्ही, एवढंच आहे. फक्त यावं सगळ्यांनी आणि धम्म शिकावा, धम्माचं आचरण करावा. एक महिला हे चालतं बोलतं संस्कारपीठ आहे. एक महिला शिकली तर घर शिकेल, परत गाव शिकेल, देश शिकेल अख्खा. एक महिला घडवती कोणाला? मुलाला. आपलं मुलगा मुलगी नाही, सगळ्यांना घडवते. आता बघा इथं सगळे 50+ आहेत बहुतेक, 1-2 कमी आहेत. तरुण आहे का जास्त? येतात का विहाराकडे? मग तरुणांना विहाराकडे आणायचं असेल तर पहिली आई शिकलेली पाहिजे की नाही धम्माचं ज्ञान. काही बघते 7 वाजता टी व्हीवर, 11 वाजेपर्यंत टी व्ही बंद नाही, है ना, 7 ते 11. असं करता कामा नये. प्रत्येक महिला धम्माने प्रशिक्षित झाली तरच तरुण पिढी, लहान मुलं ही विहारात येतील. हे शिबिर करताना पण सगळ्या महिलांच्या डोक्यात हेच असतं की आम्ही रिटायर झाल्यावर करू, किंवा ज्या नोकरी नाही करत त्या म्हणतात जाऊ दे, सुना आल्या, हे झालं, आमचं संपलं ना, मग आम्ही हे शिबिर करू. मग काय उपयोग? आमचे गुडघे दुखतात, आम्हाला काय काय त्रास होतो, आम्ही 2 तास बसू शकत नाही, किती प्रॉब्लेम होतो. इथं जर खुर्च्या नसत्या तर शिबिर झालं असतं का? खाली बसलो असतो का आपण? नसतो बसलो. तर त्यासाठी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी केल्या असत्या. आता तुमच्यासोबत तुमची मुलं नातवंड पण येऊन बसली असती, आली असती की नाही? सुना आल्या असत्या. प्रत्येकजण किमान 2 तरी शिबिरं लावावी, 2 तरी महिला गोळा करून आणाव्या. लगेच इथं दुसरं शिबिर उभी राहील. इथं 20 आहेत ना, प्रत्येकीने 2-2 आणल्या, नाही होणार दुसरं शिबिर. प्रत्येकीने आपलं थोडासा हातभार लावावा. तर हा संकल्प सगळ्यांनी करा. हा संकल्प चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे ना. धम्माचा प्रसार करण्यासाठी हा चांगला संकल्प केला आहे. त्यात मोठं योगदान तुमच्या अध्यक्षबाईंचं आहे, तुमचं सर्वांचं आहे. तुम्ही त्यांना सहकार्य केलं, तुम्ही 10 दिवस इथं आला. हा सम्यक संकल्प. त्यानंतर सम्यक दृष्टी, म्हणजे नजरेचं का आपल्या चष्मा लावतो आपण, ती सत्य ओळखण्याची दृष्टी येते आपल्याला. आता बघा, कुणीही सांगतं शेजारी पाजारी, आता इथं सगळीकडं आपलीच वस्ती आहे का? नाही, मिक्स आहे ना. मग तुम्ही हे का नाही करत? शेजारी सांगतात, हे का नाही, या इकडं, आमच्या इकडं गणपतीला या, ह्याला या, पूजेला या, जायचं सगळीकडे, हात जोडून यायचं. आपण सगळ्यांमध्ये राहतो, पण ते जे काय सांगतील ह्याचं हे करा. तुम्ही पण करा. गुरुवार आले, अमुक आले, तुम्ही पण करा. चांगलं असतं, घरात शांती येते, पैसा मेन येतो. लक्ष्मीचे उपास करा, आमचं करा, काही ह्याच्यामुळे पैसा येईल तुम्हाला. तुम्हाला सांगू का, आपल्याही धम्मात आहे. आपण 5 गोष्टी जर केल्या ना, आपलं घर कल्याणकारी होते, सुखमय होते, सुख समृद्धी आपल्या घरात येते. पण आपण ते करतच नाहीये. केलं पाहिजे आपण. पहिलं म्हणजे आपल्या कुटुंबात सगळ्यांचं मैत्री भावनेने जीवन पाहिजे. दुसरं, आपली मुलं कशी पाहिजेत? आपल्यासारखीच पाहिजे. नंतर आपली जी हे कुटुंब चालवण्याचं साधन ते कसं पाहिजे? सन्मार्गानं येणार आहे. आता याच्यात सम्यक आजीविका, सन्मार्गाचं पाहिजे. तरच आपलं सगळ्या घरात समृद्धी नांदेल, म्हणजे लक्ष्मी नांदेल, पैसे येतील जातील, त्या घरात सर्वत्र आनंद नांदेल. तिथं धम्माचं आचरण व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याकडे पण आहेत, पण आपण करत नाही. याला पैसे नाही द्यायचे, काय नाही, फक्त आपलं आचरण सुधारायचं.
मग अशी आपल्याला चांगलं वाईट ओळखण्याची दृष्टी आली पाहिजे. सत्य असत्य मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका. तुमच्या बुद्धीला पटेल, बुद्धीला रुचेल. सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. जनावरांना आहे का एवढी बुद्धी? चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी? मी सांगितलं म्हणून विश्वास नाही ठेवायचा. घरी जाऊन पुस्तक उघडून बघायचं. चिकित्सक बुद्धी पाहिजे आपल्याला. विचार करू शकतो आपण की हे खरंच आहे का खोटं आहे, हे आपल्याला पारखता आलं पाहिजे. तरच त्याचा स्वीकार करायचा, नाही तर नाही. ही सम्यक दृष्टी आपल्याला आली पाहिजे. कुठलंही चांगलं वाईट ओळखण्याची दृष्टी म्हणजेच सम्यक दृष्टी. आम्ही सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या बुद्धीला जे पटेल, रुचेल तेच स्वीकारायचं. ते कधी येईल आपल्याला? जर आपण धम्ममार्गावर आलो, वाचन वाढवलं. नाचणं सोपं आहे बरं का, वाचणं अवघड आहे. हे वाचन वाढवल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान येणार नाही. सोपी आहे धम्माचरण करायची पद्धत असं सगळ्यांना वाटते. आम्ही वाचले, आम्ही पाठ केले, पण कृती शून्य. कृतीतनं पहिलं आलं पाहिजे. धम्म म्हणजे आचरो परमो धम्म आहे. धम्माचं ब्रीदवाक्य आहे, आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. आचरण आपलं महत्त्वाचं आहे. आपल्या लोकांनी बघितलं का बोललं पाहिजे, ही बघा बुद्धिस्ट लोक चालले आहे की नाही, असं बोललं पाहिजे. आदर्श समाज घडवायचा आहे आपल्याला. त्यासाठी धम्माचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे शील, दुसरा भाग. त्याच्यात सम्यक वाणी. तिसरं सम्यक वाणी म्हणजे आपली वाणी कशी पाहिजे? एकदम विनयशील पाहिजे, नम्र पाहिजे. आता तुम्हाला इथं उशीर झाला, मी आधी येऊन बसले, सगळ्यांना ओरडायला पाहिजे होतं छडी घेऊन. काय कितीचा टाईम आहे शिबिराचा, किती वाजता येता तुम्ही? असं केलं का उद्या येतील का कोणी? येतील का कोणी? प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रॉब्लेम समजून घ्यावा. उशीर होऊ शकतो यांना त्या कारणाने, असं ओरडून होत नाही. घरात सुद्धा मुलांनी थोडीशी चूक केली का आरडा ओरड, माऱ्या सगळं होत असतं. पण तेच जर आपण साध्या सौम्य भाषेत समजावून सांगितलं तर होणार आहे का? घरात भांडणं होतील. आपली जर वाणी चांगली असेल, आपली वाणी सम्यक वाणी असेल, आपण पूर्णार्थाने सर्वार्थाने चौथ्या शिलेचं आचरण जर केलं तर घरात वादविवाद भांडणं होणार नाही. आपापसात शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये होणार नाही. चौथं शील काय? मी खोटं बोलणार नाही, मी चुगली करणार नाही, कुणाची निंदा नालस्ती करणार नाही, कुणाला त्रास होईल लागेल अपमानास्पद काही बोलणार नाही, अपशब्द बोलणार नाही. अशी निर्मळ वाणी कधी येईल आपली? त्रिसरण पंचशील म्हणजेच निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा. असे आपण वागलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सर्वात प्रथम सगळ्यात लहान श्रामणे कोणाला केलंय बरं? सगळ्यात लहान श्रामणे, सगळ्यात वयाने लहान राहुलला केलं. म्हणते राहुल सगळ्यात लहान. पहिला उपदेश काय केला असेल की म्हणते राहुल तुम्ही स्वप्नातही खोटं बोलायचं नाही. पहिला उपदेश काय केलं? लहानपणापासून ते मनावर बिंबवलं गेले. मग तसं आपण जर शिकलो, धम्माचं आपल्याला ज्ञान असलं तर आपल्या घरात आपण लहानपणापासून मुलांना सांगू ना की हे करू नका. हे काम कोण करतं? आई करते ना. घरात संस्कार लावायचं. शाळेत नाही मुलांनी काही वस्तू आणली, काहीतरी आणलं कोणाचं, ठेवलं, राहू दे बाळा तुला होईल, असं केलं तर चालेल का? उद्या लगेच शाळेत जाऊन कोणाचं आहे ते देऊन ये. म्हणजे आपण दुसऱ्या शीलाचं पालन केलं. हे लक्षात ठेवा. हे छोट्या छोट्या गोष्टीतनं संस्कार होतात. म्हणून ही उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरं अत्यंत गरजेची आहे. जर आपल्याला लहान मुलापासून संस्कार केले तरच पुढची पिढी विहारात येईल, नाहीतर नाही. अजूनही आपणच येत राहू, कुणी तरुण येणार नाहीत. लहान वयाची मुलं बालसंस्कार शिबिरं लावा. इथं 9 ते 11 वयाच्या मुलांची आता शाळा सुरू झाली. मे महिन्यात खूप झाली बालसंस्कार शिबिर. त्याला काही धमदान नाही, काही नाही. फक्त शिक्षक येऊन शिकवतात आणि जातात. काही तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. फक्त मुलांना इथं आणून बसवायचं. आपल्याला त्याच्यावर धम्माचे संस्कार करायचे. बाकीच्या धर्मामध्ये बघा छोटी छोटी मुलं सगळे श्लोक, आरत्या, सगळं पूजा कशी करायची लहानपणापासून त्यांना वळण लागतं. पण आपल्या इथं नाही. आपलं छोटा मुलगा जर लावत असला अगरबत्ती मिळून आपण म्हणू नको नको हात भाजेल, लांबो मी लावते तुम्ही बसा, असं म्हणू ना आपण. तसं करता कामा नये. शिकवावं आपण, हात धरून त्यांना शिकवावं, करायला शिकवावं.
वंदना किमान त्यांना आली पाहिजे, हे संस्कार द्यावे, तरच त्यांची वाणी चांगली राहील. ते पण आपल्यासारखे धम्ममार्गावर यायचा त्यांचा प्रयत्न होईल. अशी आपली सम्यक वाणी असली पाहिजे. बोलणं आपलंच कसं पाहिजे, सौम्य पाहिजे, ओरडून ओरडून बोलायचं नाही. त्याच्यानंतर सम्यक कर्मांत, कर्म कसं पाहिजे आपलं, हे बघा. आपण नेहमी कुशल कर्म करायचे, नेहमी चांगलं करायचं. धम्मपालन गाथेची पहिलीच ओळ आहे, सब्ब पापस्स करणम कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनन एतम बुद्धान शासनम. म्हणजे बुद्धांची शिकवणच हीच आहे की आपण कुशल कर्माचा, चांगल्या कर्माचा साठा करायचा आहे, वाईट कर्माचा साठा करायचा नाही. तरच तो धम्मधर होईल. न तावता धम्मधर यावता बहुभासती. नाही तर काहीच उपयोग होणार नाही. इकडून तिकडून गेले वारे अशी गत होईल, काहीच कळणार नाही. तर आपल्याला कुशल कर्माचा साठा करायचा. तुम्ही चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा. बैलगाडी जाते बघा, आपण पाहिली आहे गावाला बैलगाडी वगैरे. इथं तर नाही दिसणार, गावाला वगैरे गेलात तर बैलाच्या मागं चाक धावतं, म्हणून बैलगाडी चालते ना. चाकाला वाटतं मीच गाडी नेतोय, बैल ओढत असतात म्हणून ते चाक पळतं. कधीही माणसाच्या मागं चांगलं वाईट कुठलंही कर्म असतं, त्या बैलगाडीच्या चाकामागं आपलं येतच असतं. ते आपल्यासोबत आपल्याला कळत नाही. ते थोडीफार आपल्याकडनं अकुशल कर्म झालं, काहीतरी खोटं बोलणं झालं, काहीतरी झालं, आपल्याला थोड्या वेळाने काहीतरी ठेच लागेल, काहीतरी होईल, कापल चटका बसेल काहीतरी, पण आपल्याला माहीत नसतं. ते आपल्याला वाटतं आपलं दुर्लक्ष झालं. पण सगळीकडे सगळ्या निसर्गाचा, आपल्या विज्ञानावर आधारलेला धम्म आहे. सगळीकडे सगळ्यांचं लक्ष असतं. काहीतरी कुणाकडनं चूक होती, लगेच त्याचं फळ मिळतं. ह्या हाताचं ह्या हातावर. आपल्याला कळत नाही, आपण सहज खोटं बोलतो. सहज मुलं घरात असली ना, आई वडील घरात असले, कुणाचा फोन आला तर डायरेक्ट मुलांना म्हणतात फोनवर, कोणी नाही घरात म्हणून सांगा आम्हीच आहे. ते झाला फोन का मुलं आई वडिलांना विचारतात, तुम्ही घरात होते ना, मग मला कशाला सांगायला लावलं खोटं. म्हणजे आपणच त्यांना शिकवतो ना की खरं बोलावं नेहमी, मग तुम्हीच खोटं बोलायला शिकवता. आहे तर आहे, नाही तर नाही, खरं सांगायचं. जर आपल्याला त्यांच्याकडे बोलायचं नसेल त्यांच्याशी किंवा काय, ते पण सांगावं स्पष्ट. असं खोटं बोलायला शिकवायचं लहान मुलांना, हे चुकीचं आहे. हे पण आपलं वाईट कर्म आहे. मुलांनाही तेच करायला लावतो. कधीही नेहमी चांगलं कर्म आपल्या हातनं, सत्कर्म घडलं पाहिजे. आता इथं एवढं मोठं शिबिर झालं, अजून शिबिर झालं नव्हतं, हे तुमचं सत्कर्म आहे, तुमचं कुशल कर्म आहे. प्रत्येकाने आत्तापासून विचार करा की आपल्या हातनं कधीही वाईट कर्म होणार नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी ना 2 मिनटं स्वतःशी विचार करा झोपायच्या आधी. आज मी कुठल्या पंचशिलेमधलं कुठल्या शिलाचं पालन केलं, कुठलं शील मी तोडलं. रोज विचार करायचा की उद्या मी असं करणार नाही, असं करून झोपायचं. परत दुसऱ्या दिवशी असंच करायचं. असं करत करत आपल्याला सवय लागेल की मी या आजच्या दिवसात एकही शीलभंग माझ्या हातनं झालेला नाही आहे. मग येतो ना आपण पंचशील पालन करू लागू ना. वेळ जातो, कुठलीही गोष्ट काय लगेच होत नाही, तूप खाऊन रूप येत नाही. पण प्रयत्न काय केला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, अतद्दीप भव, मी फक्त मार्गदाता आहे, मोक्ष मी देत नाही, त्या मार्गावरनं तुम्हाला चालायचं आहे. समजा तुम्हाला जेवायला वाढलं, तुम्ही त्या ताटाकडं बघत बसला, तुम्हाला सगळं दिलं आहे जेवणाचं, तुम्ही जेव्हा ते उचलून घास तोंडात घालाल, चावून खाल, तेव्हाच ते तुम्हाला मिळेल ना, का नाही मिळणार. इथं सगळं तुम्हाला रेडी आहे, तुम्हाला तोंडात सुद्धा घास घातलाय, पण चावायचं आहे तुम्हाला. चावलं पाहिजे की नाही. काय ठेवलं आहे आपल्याला करायचं बाकी. धम्मप्रचार प्रसार करायचा आहे. पण बाबासाहेब भारत बौद्धमय ऑलरेडी करून गेलेत. देश चालतोय त्या संविधानावर, चालतोय ना. म्हणजे भारत बौद्धमय केला आहे ना. धम्म स्वीकारलं पाहिजे असं नाही. आचारांनी, विचारांनी, कृतींनी सगळ्या बाबतीत बाबासाहेब करून गेलेत. फक्त ते आपल्याला राखायचं आहे, फक्त त्याचं संरक्षण करायचे आणि आहे त्यात वाढ करायची. काळाची गरज आहे. काय काय झालं आहे आता मागच्या महिन्यात. शेवटी पुन्हा तेच, समाज साथ देत नाही. बाबासाहेबांना जे पाडू शकतात निवडणुकीत, तर 3 नातवंडांना पाडलं तर काय विशेष, भैयासाहेबांना पण पाडलं होतं. मग हेच समाज साथ देत नाही, संघटन कमी पडतं. आपल्याच समाजाचे किती पक्ष आहेत, इथंच गोम आहे. सगळे एकत्र येत नाहीत.
मग हे पण आपलं वाईट कर्मच आहेत. प्रत्येकाला 3 ऋणं फेडायची आहेत. आई वडिलांचं, गुरुचं आणि समाजाचं. कुठलं ऋण फेडतोय आपण? विचार करा. साधी गोष्ट आहे, विषयांतर नाही करत आहे, पण ओघाने आले ते. ही 3 ऋणं आपल्याला फेडायची आहेत. आपण फेडतोय का? वृद्धाश्रमाची संख्या का वाढते? सगळे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आहे सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे आपलं उदरनिर्वाहाचं साधन कसं आहे, कसं आपण खातो, काय करतो, कशाचं खातो, का आपण चुकीच्या मार्गाने पैसे कमवतो, दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्यांना त्रास देऊन, दुसऱ्यांची लुबाडणूक करून किंवा एखाद्याला मरायला प्रवृत्त करणारे व्यवसाय करतोय आपण. कशाने आपण आपलं उदरनिर्वाहाचं साधन, आपल्या कुटुंबाचं भरणपोषण कशाने करतो, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आता शालेय शिक्षण, आता शाळा प्रवेशाची वेळ आहे बघा. सगळं शाळेतनं घ्यायला सांगतात. कपडे शाळेतनं घ्या, बुक्स घ्या, शूज घ्या, सगळं शाळेतनं घ्या. एवढी मोठी फी भरा. शिक्षण कुठं घ्यायचं? आमचे क्लास आहेत ना, तिथं क्लासला आणखी फी भरा. ही सम्यक आजीविका आहे का? साधं सोपं उदाहरण आहे. आपल्या वेळेस होते का क्लासेस? आपल्याकडे पैसे तरी होते का क्लासला फी भरायला? शाळाच कशी तरी व्हायची, कॉर्पोरेशनची, म्युन्सिपाल्टीची शाळा है ना, किंवा काही झेडपीच्या शाळेत शिकले असतील. पण आत्ता सगळ्या सुविधा आहेत, पण त्याच्यात पण बिझनेस आलाय. किती सुंदर गुरु शिष्याचं नातं पूर्वी शिक्षण होतं, त्याच्यात पण व्यवसाय घातला गेलाय. ही सम्यक आजीविका नाही. आपण सगळे हे बघा, आपलं पंचशील एक असं आहे, त्याच्यामुळे माणूस म्हातारा होत नाही, लवकर जातो. कुठलं आहे बरं ते शील? लवकर जातो माणूस, म्हातारा होत नाही. व्यसन केल्याने. त्याची दुकानं आहेत, ते चांगलं आहे का? किती श्रीमंत माणसं होतात. आपली आहे समजा, आपण बुद्धिस्ट आहे, सगळं आचरण करतो, सगळं करतो, पण मग माझं असं दुकान आहे बाबा, एवढं मोठं माझा बिझनेस आहे, पण मी त्याला काही हात लावत नाही. माझ्याकडे सगळे कामगार आहेत, एवढी बिल्डिंग आहे, गाड्या आहेत, मला खूप आहे, सोनं नाणं, आम्ही खूप प्रसिद्ध प्रतिष्ठित घराणं आहे आमचं, असं आहे. पण हे चांगलं आहे का व्यवसाय? तुम्ही दुसऱ्यांची घरं उद्ध्वस्त करताय ना. एक घरातला व्यक्ती व्यसनी असेल तर ते अख्खं कुटुंब बर्बाद होतो. तो माणूस लवकर जाणार, मुलं छोटी छोटी असणार, परत त्यांचं शिक्षण थांबणार, ती पण ह्याच मार्गाला जाणार, ती पण वेळेवाकडी कामं करायला लागणार, होणार ना नुकसान. कुणाचं हत्यारांचं दुकान, ते कशाला? लोकांना खून करायला प्रवृत्त करणार, चोऱ्या करायला हत्यारं वापरणार. कुणाचं विषाचं दुकानं असतात, अमुक ह्याचं तृणनाशक वगैरे विष असतात ना, त्याच्याने कुणी त्याचा वापर कुणाचा जीव घेण्यासाठी करणार. प्रत्येक वेळेस विचार करून व्यवसाय निवडला पाहिजे. आपल्या लोकांचं चिकनचं दुकान, मटणचं दुकान ऐकलं का कधी? सिद्धार्थ मटण शॉप किंवा असं ऐकले का कधी? काही नाही, अजिबात नाही. दोन्ही जैन आणि बुद्ध धर्म सारखाच आहे, फक्त त्यांच्यात टोकाची अहिंसा आहे आणि आपल्या ह्याच्यात मध्यम मार्ग आहे. ते लोक नॉनव्हेज खात नाही, ते नाव पण उच्चारत नाही. आपल्या इथं तेवढं चालतं, पण स्वतः काही करत नाही. काही घरी करत असतील बाबा, गावाला माहीत नाही, पण त्यांच्यात आणि आपल्या ह्याच्यात, त्यांच्यात पण शिल्पालन आहे, आपल्यात पण शिल्पालन आहे. काल झाला आहे विषय तुमचा, पण एवढाच एक फरक आहे, त्यांची पराकोटीची अहिंसा आहे, आपल्या ह्याच्यात तेवढं नाही, मध्यम मार्गावर चाललं आहे. तर अशी आपली आजीविका असली पाहिजे, सम्यक आजीविका असली पाहिजे. विचार करून व्यवसाय निवडायचा की ह्या व्यवसायात खूप पैसा आहे, लवकर आपण श्रीमंत होईल, तोच व्यवसाय करायचा का आपण? नाही. गैरमार्गाने कुठलाही व्यवसाय करायचा नाही, कुणाला त्रास होईल असा व्यवसाय करायचा नाही. ही सम्यक आजीविका. हा आर्य अष्टांग मार्गामधला 5वा. त्याच्यानंतर सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे आपल्याला उठून इथं व्यायाम करायचं आहे का? आता जिम वगैरे लावायची आहे का? नाही. सम्यक व्यायाम म्हणजे चांगला प्रयत्न, कुठलाही गोष्ट, कुठलाही संकल्प. बघा हे सगळे जोडून येतात आर्य अष्टांग मार्ग. संकल्प चांगला असला तर माणसाची दृष्टी सुधारते, चांगलं वाईट ओळखू शकतो. त्यानंतर वाणी चांगली असली तर माणसाचं कर्म चांगलं होतं.
कर्म कधी चांगलं होईल तर आपण चांगला व्यवसाय सम्यक आजीविका करू तरच होणार. त्याच्यानंतर हा सम्यक व्यायाम म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल. बरोबर आहे, सगळं जोडलेलं आहे. तुमचे हे पहिल्या दिवसापासूनचे विषय पण असेच जोडलेले आहेत. विचार केला कोणी पत्रक बघून हे विषय कसे आहेत, केलाय विचार का नाही? चाललंय आपलं, रोज येतात शिकवतात जातात. सगळी साखळी आहे, एकही वर खाली करून चालणार नाही. समजा मी आज आले पण मी म्हटलं मी उद्याचा विषय घेईन, चालेल का? नाही चालत. आज जी लिंक आहे आपली त्यानुसारच आपल्याला विषय घ्यावा लागतो. तर असा सम्यक व्यायाम आहे हा. 10 दिवसाचं शिबिर भरवून तुम्ही चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि इथं सुद्धा बसायला तुम्हाला किती जरी त्रास झाला, खुर्चीवर बसतोय तरी आपले पाय चालतात, कंबर दुखती, किती आपल्याला त्रास होतो, तरी पण तुम्ही निश्चय केलाय, हा एकदम प्रयत्नच करताय तुम्ही, पराकोटीचा प्रयत्न चाललाय की आम्ही हे 10 दिवस पारच करणार, पूर्णच करणार. हा सम्यक प्रयत्न आहे. मी सोपं तुम्हाला समजेल अशा भाषेत उदाहरणं देऊन सांगितली. तुमच्या इथं भंते जे आहेत, तुमच्या इथं चांगले कार्यक्रम होत असेल, सगळ्यांना माझ्यापेक्षा धम्माचं ज्ञान जास्त असू शकतं, मी शिकू शकते. प्रत्येकजण इथं अर्हत नाही, कुणी पंडित नाही. आमच्याकडं थोडासा हा ज्ञानसागरातला थेंब आहे, तो आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. हा सम्यक व्यायाम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. कधीही कुठली गोष्ट करताना चांगला प्रयत्न करायचा आणि तो कसाही यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नात राहायला पाहिजे नेहमी. त्याच्यानंतर सम्यक स्मृती म्हणजे सतत माणसांनी जागरूक आणि दक्ष राहिलं पाहिजे. आता बघा तुमच्यासमोर काय काय ठेवलं आहे, ही वही आहे, हा पेन आहे, बाबा तिथं पर्स पडली, कोणाचं लक्ष नाही आहे, उचलू का मी? मनात विचार येईल, उचलू का? लगेच मन लगेच सांगेल जागरूक आहे आपण, नाही असा विचार मनात येऊ द्यायचा नाही. मी पंचशिलेचं आचरण करते, मी कोणालाही न विचारता त्यांच्या वस्तूला मी हात लावणार नाही. म्हणजे मी जागरूक आहे की नाही, मी सजग आहे की नाही, मी सावध आहे की नाही. जे काय होतंय, दुखणं येते जाते त्याला मी स्वीकारते. मी 2 मिनटं उभं राहिल्यानंतर माझे पाय कंबर नीट होणार आहे. एवढी जागरूकता पाहिजे. सम्यक स्मृती. जेवढ्या भगवंतांच्या मूर्त्या आजपर्यंत आपण पाहिल्या, कुठले डोळे बंद केलेले आहे का एक तरी? सगळे थोडे थोडे डोळे उघडेच आहे. म्हणजे सतत ते जागरूक आहेत, सतत दक्ष आहेत. काहीही झालं तरी ते सावध आहेत. किती आवाज हो, किती काही हो, सगळ्यांना वाटेल की ह्या शांत आहे, पण सगळं कळत असतं. सगळी जागृत अवस्था आहे. सती म्हणजे आठवण, म्हणजे आपण जे काय करतोय त्याची आपल्याला जाणीव आहे. जे काय करतोय ही सम्यक स्मृती. सतत जागरूक राहतं माणूस. झोपेत पण जागरूक असतो. बघा आपण झोपलोय, थोड्या वेळाने आठवण येते, अवघडलोय, आता खूस बदलायला पाहिजे, नको आता सरळच झोपायला पाहिजे. हलतं ना माणूस सारखं, किंवा कोणाला बाहेर जायचं आहे तर उठणार, म्हणजे जागरूक आहे ना आपण. का बेसावत झोपतो? कोणीच बेसावत झोपत नाही. सगळ्यांचा हालचाल चालू असते, सगळे सावध झोपलेले असतात. ही सम्यक स्मृती प्रत्येकाची पाहिजे. मग आपल्यावर काहीही संकट येवो, काहीही हो, आपण सतत सावध राहतो, सतत दक्ष राहतो. त्याच्यानंतर सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे सगळ्यांना डोळे बंद करून बसायचे का? नाही. मनाची एकाग्रता साधणे म्हणजे सम्यक समाधी. आता मन तुमचं कुठे आहे? कुठे आहे मन? इथे आहे ना? आहे. म्हणजे ही तुमची सम्यक समाधी आहे. तुमचं मन एकाग्र झालं इथं, त्यामुळे तुम्ही इथं बसलाय. आता काहीच विचार येत नाही. सुरुवातीला येत असतील, कधी संपेल, कधी जाऊ, पण आत्ता जेव्हापासून सुरू झालं तर तुम्ही सगळं इथं एकाग्रतेने सगळं ऐकताय. शब्द कानात, मनात, डोक्यात साठवून घेताय. ही मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी. बाबासाहेबांनी सांगितले समाधी लावायची, पण कशी? प्रत्येकाने एका डोळ्यात शांतीने, एका डोळ्यात क्रांती ठेवली पाहिजे, तरच माणूस खऱ्या अर्थाने जागृत राहील आणि दक्ष राहील. ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांनी काळाच्या पुढे जवळजवळ 50 वर्षाच्या पुढची दृष्टी बाबासाहेबांनी ठेवलेली आहे. त्यामुळे आज आपण अजून तरी नीट
आहे. दूरदृष्टी केवढी होती. तरी पण एका डोळ्यात बुद्ध आणि एका डोळ्यात क्रांती, म्हणजे समाजाचा सुधारणा करणं, समाजात क्रांती घडवून आणणं, समाजाला चांगल्या मार्गावर आणणं हे उद्दिष्ट होतं की नाही त्यांचं. पूर्ण केलं त्यांनी ते सगळं. किती आयुष्य लाभलं याला महत्त्व नाही, पण माणूस कसा जगला ह्याला महत्त्व देतो. सगळे जातो आपण पुण्यानुमोदन, सगळेजण हे बोलतात हे वाक्य पुण्यानुमोदनच्या वेळेस. तर अशी आपली समाधी लागली पाहिजे, मनाची एकाग्रता. किती काही येऊ द्या अंगावर. आता बघा म्हणते ज्ञानज्योती वगैरे याच्यामध्ये चंद्रपूरला ताडोबाच्या जंगलात कुठं कुठं ध्यानाला बसतात. काय काय जातं त्यांच्या अंगावरनं, कोण काय करतं का त्यांना. एवढी मनाची एकाग्रता, ते सावध असतात. पण ते प्राणी पण स्वतःचा जीव वाचवाय घाबरत असतात आणि आपणही आपल्या जीवाला घाबरतो आणि त्यांना मारायचा हाकलायचा प्रयत्न करतो. पण त्यांना काहीच नाही केलं, आपण स्थिर राहिलो तर काय होतं का. लोकांना वाटतं हे सगळं खोटं असेल, पण ज्याला खोटं वाटत असेल त्यांनी तिथं जाऊन बघावं कसे ध्यानाला बसलेत भंतेजी. आणि सगळे जनावरं प्राणी सगळे फिरतात त्यांच्या भोवती, वाघ वगैरे. ही खरी धम्माची ताकद आहे. करुणा मैत्रीचा परिपूर्ण असा हा आपला धम्म आहे, है ना. सगळ्यांविषयी, सगळ्या प्राणीमात्रांविषयी, सगळ्या सजीव सृष्टीविषयी, निर्जीवांविषयी, झाडं पानं फुलं निसर्गाविषयी सगळ्यांविषयी मैत्री करुणेची भावना ठेवायची. तरच आपण ह्या विज्ञानवादी धम्माचं आचरण करू शकू. नाहीतर ह्यांचा द्वेष करा, त्यांचा द्वेष करा, शिबिर लावले, हे नाही आल्या ते नाही आल्या, आज आल्या उद्या नाही आल्या, काय करायचं येतच नाही. असा एकमेकांचा द्वेष करायचा नाही. प्रत्येकाची पारमिता असते, प्रत्येकाची वेळ यावी लागती ती गोष्ट होण्यासाठी. तुम्ही कितीही धरून बांधून त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करा, पण त्यांची आता वेळ आली नसली तर ते येणारच नाही. तुम्ही जेव्हा पुढचं शिबिर लावाल तेव्हा त्यांना बोलता येऊन बसतील, असे होऊ शकेल. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कुणाचाही द्वेष करू नका, कुणाविषयी वाईट भावना मनात आणू नका. कितीही दुश्मन जरी आपला वैरी जरी असला त्याविषयी सौम्य भावना ठेवा. कुणाशी वाद भांडण तंटा होणार नाही असं बघा. साधं घरगुती घरातली गोष्ट, आपण नोकरी करत असतात, आता दोघंही करतात ना. आत्ताच्या काळामध्ये दोघंजणं नोकरी करत असतात, दोघंही दमून आलेले असतात. आल्या आल्या कोण चहा मागतं, सगळीकडेच आहे ही प्रत, तेच मागतात. पण आपणही दमलोय, त्यांनाही माहिती दोघंही दमून आलोय. किंवा घरात जरी गृहिणी असली, दिवसभर पाहुणे रावळे आले, दमून गेले, सगळ्यांची जेवणं बिवणं करून करून आणि आल्या आल्या असं सांगितलं, जोरात ओरडलं, मी पण थकले, मी पण दमले, काय आल्या आल्या चहा मागायचं. असं भांडणाच्या आविर्भावात एकदम. आणि थकलेला असतं माणूस, चिडतं. पण तेच जर तुम्ही प्रेमाने बोललात, थांबा 2च मिनटात आणते तर हातपाय धुवा, असं जर म्हटलं, तुम्ही अर्ध्या तासाने चहा दिला तरी कोण काय म्हणणार. साध्या साध्या गोष्टी आहे. आपापसात भांडण वैर तंटा करायचाच नाही. प्रेमाने एकाचा आवाज वाढला, एकाने खाली ठेवा. आपण उद्या बोलायचं, आज शांत राहायचं, उद्या बोलायचं, काल कशामुळे चिडलेले, मग काही नाही होत. तिथल्या तिथं शब्दाला शब्द लागला की वाढतो, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाच्या विषयी धम्म मैत्री भावना पाहिजे. धम्माची भावना प्रत्येकाच्या मनात जर धम्म रुजला तरच कुठला क्लेश भांडण कुठलाही द्वेष मनात येणार नाही. सगळ्यांविषयी प्रेमाचा करुणेचाच भावना आली पाहिजे. आणि सर्वजण आजपासून तरी आर्य अष्टांग मार्ग हा विषय सगळ्यांना माहिती असेल, पण तरी मी माझ्या परीने तुम्हाला सोप्या भाषेत सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सत्रातला, आजच्या 5व्या पुष्पातल्या पहिल्या सत्रातला पहिला विषय आर्य अष्टांगिक मार्ग हा इथं संपवते. नमो बुद्धाय. जय हिंद. पुन्हा एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. 3 वेळा पुन्हा मोठ्यानं आपण साधू म्हणणार आहोत सगळेजण. साधू साधू साधू. ताईंनी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये जवळजवळ 1.5 तास आपल्याला अतिशय सुंदर असा विषय सोपा करून त्यांनी आपल्याला सांगितला. अगदी जवळची छोटीच मोजकी उदाहरणं त्यांनी आपल्याला दिली आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपण आर्य अष्टांगिक मार्ग समजू शकलो. आणि सगळ्यांनी एकाग्रतेने ऐकलं, त्यामुळे आपल्याला त्या मार्गावर आरूढ व्हायला, आरूढ झालेलो आहोत आपण, पुढे चालायला नक्कीच आपण प्रयत्न करणार आहात. तर
10 मिनिटाची विश्रांती, चहा घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण आपल्या जागेवर यायचे. पुन्हा एकदा ताईंना खूप खूप धन्यवाद देते आणि या ठिकाणी